नमस्कार मंडळी. मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतील काही कबूतरखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर आपण पाहतोय की दादरमध्ये जैन समाज आक्रमक झालेला आहे. पण मंडळी, कबुतरांना दररोज खायला का घातलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? या मागे एक इतिहास आहे आणि तो काय इतिहास आहे त्याआधी आपण जाणून घेऊयात. तर भारतीय संस्कृतीमध्ये कबुतरांना खाद्य घालणं हे एक पवित्र असं कार्य मानलं जातं आणि त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. काही पूर्वजांशी संबंधित काही दोष असतील तर त्या दोषांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. पण प्रेक्षक हो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतोय की या कबुतरांमुळे काही गंभीर प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे. कारण या कबुतरांच्या विष्ठेमध्ये आणि पिसांमध्ये अतिशय बारीक असे सूक्ष्म जंतू आणि काही बुरशी असते जी आपल्या शरीरात गेली तर त्यातून शरीरात पूर्णतः संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे श्वसनाशी संबंधित काही आजार, त्वचेचे विकार आणि इतर गंभीर आजार होण्याची दाट शक्यता आहे. तर या कबुतरांमुळे कोणते आजार होतात पाहूया. फुफ्फुसाचा आजार. तर कबुतरांच्या विष्ठेतील जी धूळ आणि जे कण निघतात बारीक, त्यामुळे फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता असते आणि विशेषतः ज्यांची रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमी आहे त्यांना याचा जास्त धोका असतो. सिटाकोसिस. तर सिटाकोसिस, ज्याला ऑर्निथोसिस म्हणून देखील ओळखलं जाते, हा आजार अतिशय गंभीर परिस्थितीत न्यूमोनिया सारखाच होऊ शकतो, ज्यामुळे श्वसनाच्या त्रासासह त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. आणखीन एक आजार आहे तो म्हणजे हिस्टोप्लाझ्मोसिस. सायटाकोसिस प्रमाणे हा आजार अत्यंत गंभीर आणि अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. जरी तो तितका प्राणघातक नसला तरी याची जी लक्षणे असतात ती अतिशय फ्लू सारखी असतात. त्यामुळे ज्यांना आधीच एखादा आजार असेल अशा रुग्णांना या आजारामुळे श्वसनाच्या समस्या अधिक निर्माण होऊ शकतात. आणखीन एक आजार आहे तो म्हणजे क्रिप्टोकोकोसिस. तर हा क्रिप्टोकोकोसिस हा आजार निओफॉर्म्स नावाच्या बुरशीमुळे होतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर याचा संसर्ग जो आहे तो हल्ला करतो. यावर वेळीच जर उपचार केले नाहीत तर हा संसर्ग तुमच्या शरीरात मेंदू, मूत्रपिंड आणि त्वचेपर्यंत पोहोचू शकतो आणि दुर्दैवानं जर असं झालं तर लक्षणं खूपच वाईट होतात आणि यात देखील मृत्यूची दाट शक्यता वाटते. आणखीन एक आजार आहे तो म्हणजे हायड्रोसेफलस आणि या आजारामुळे दृष्टी जाण्याची फार शक्यता आहे. आणखीन एक आजार आहे तो म्हणजे ई कोलाई. तर ई कोलाई विषयी अनेकांना माहिती आहे. यामध्ये देखील मूत्रपिंड निकामी होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर आणखीन एक आजार आहे तो म्हणजे साल्मोनेलोसिस. तर हा आजार देखील ई कोलाई सारखाच असतो, पण यावर समजा वेळीत उपचार नाही केला तर हा आजार देखील गंभीर होऊ शकतो. आणखीन एक आजार आहे ज्याविषयी तुम्ही ऐकलं असेल तो म्हणजे पिजन पॉक्स. तर हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि जो कबुतरांना होतो आणि क्वचितच माणसांमध्ये पसरतो. पण या आजारामुळे त्वचेवर पुरळ उठू शकतात, म्हणजे त्वचेचे विविध आजार होऊ शकतात आणि याचा संसर्ग फक्त कबुतरांमुळेच होतो. तर आता तुम्हाला कबुतरांपासून होणाऱ्या काही संभाव्य आजारांची माहिती आहे, पण हे कबूतर हे आजार मानवांमध्ये कसे पसरवतात? तर पहा प्रेक्षक हो की 49% जंगली कबुतरांमध्ये हे संसर्गजन्य रोग असतात आणि संक्रमणाची प्राथमिक पद्धत म्हणजे त्यांची विष्ठा. कबूतर आपण बघतो की इमारतींवर, खिडक्यांच्या चौकटीत आणि कड्यांवर बसतात आणि तिथे त्यांची ती विष्ठा सुटतात, ज्याला सामान्यतः आपण ग्वानो असं म्हणतो. तर कालांतराने ही विष्ठा सुकते आणि धुळीमध्ये बदलते. कबुतरांची ही सुकलेली विष्ठा म्हणजे ग्वानो जे आहे ते आपण जेव्हा चालतो त्यावेळेस किंवा वारा येतो त्यावेळेस अचानक धुळीमध्ये मिक्स होतात, हवेमध्ये मिक्स होतात आणि अचानकपणे आपल्या नकळत आपल्या श्वासामध्ये ते जातात. दूषित कण जेव्हा फुफ्फुसात पोहोचतात त्यावेळेस ते आपल्या रक्तात मिक्स होतात, रक्तप्रवाहात जातात आणि नंतर ते बॅक्टेरिया किंवा बुरशी स्वरूपात आपल्या संपूर्ण शरीरात पसरू शकतात. आणि त्यानंतर हे जे मी प्रकार सांगितले काही आजारांचे, त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ते निर्माण होतात. त्यामुळे हायकोर्टाच्या कबूतरखान्यांमधील कारवाईच्या आदेशावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.